नमस्कार मित्रांनो, मी उत्तम पाटील एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर हा ब्लॉग खूप खास आहे मित्रांनो। खूप दिवसापासून एक मनात इच्छा होती की स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाण्याची, पण काही कारणामुळे काही अडचणीमुळे जाता येत नव्हतं आणि बोलतात ना, जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत तिकडे जाता येत नाही। तर आपल्याला बोलवणं आलं आहे, तर फायनली आपण जाणार आहोत अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनासाठी। आणि या ब्लॉगमध्ये आपल्यावर कोण कोण आहेत तुम्हाला समजेलच, आणि आपण कुठे फिरणार आहोत आणि कुठे राहणार आहोत हे सुद्धा समजेल। सो हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा। आता आपण प्रवासाला सुरुवात करणार। चला तर आपल्याला आता गोरेगाव स्टेशनला जायचं आहे। तिथून दादासाठी ट्रेन पकडायची आहे। तिथेच आपली सगळी मंडळी भेटली। तर बघूया। आता आपण गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आहे। इथून आपल्याला दादरसाठी ट्रेन पकडायची आहे। तर ऑलमोस्ट सगळे पोहोचले असतील दादरला, तर आपल्याला पण लवकरात लवकर आता पोहोचायचं। आता आपण पोहोचलोय दादर स्टेशनवर। आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती। तिथेच आपली लागली असेल ट्रेन एक्सप्रेस सिद्धेश्वर 1211 बघू शकता। सो फायनली आपली पब्लिक आलेली आहे। अजून बाकीची पब्लिक ठाण्याला भेटणार आहेत। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। तर आता आपण पोहोचलो आहे कल्याणला। तर थोडं रेस्ट करून भेटू सकाळी। सो फायनली आपण सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे। तर आता आपण जाणार होतो स्वामीच्या दर्शनासाठी वटवृक्ष मंदिराकडे। मस्त फ्रेश होऊन आपण निघालो होतो मंदिराकडे। आणि तुम्ही बघू शकता येल्लो मध्ये सुंदर असं टी शर्ट आहे, त्याच्या मागील सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता आपण आलो होतो वटवृक्ष मंदिराकडे। बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे। आणि आज दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने झाली। तर आता आपण आलो होतो चोळप्पा महाराजांच्या मठात। चोळप्पा महाराज हे स्वामी महाराजांचे परमभक्त होते। स्वामी महाराजांनी इथे भरपूर काळ घालवला होता। त्यानंतर आपण निघालो खंडोबा मंदिरात, जिथे स्वामींचं प्रथम स्थान म्हणून ओळखलं जातं। तर आता आपण जाणार होतो राजाराम मठाकडे। ही मूर्ती उभी असून वेगवेगळ्या रूपाने सजवली जाते। त्यानंतर दत्तमाऊलींचा आशीर्वाद घेऊन अन्नक्षेत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला। सुंदर असा प्रसाद बनला होता। आणि अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।